माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर भरपूर साऱ्या ताईंच्या मला कमेंट आलत्या, त्याचबरोबर मेल पण आलते की ताई देवीची म्हणजेच कुलदेवीची सेवा आम्ही कशी करू, त्याचबरोबर कुळाचार कसा केला पाहिजे, कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्या कुलदेवीविषयी केल्या पाहिजेत. तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघा, कुलदेवी ही आपल्या कुळाची रक्षण करणारी माता असते, आई असते. त्यामुळे आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा किंवा मग कुळाचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही आत्तापर्यंत काही जर कुलदेवीची सेवा करत नसाल, उपासना करत नसाल तर तसं करू नका. तर तुमची कुलदेवी कोणती आहे ही समजून घेऊन तुम्ही तुमच्या कुलदेवीची अवश्य तुम्ही सेवा करायला सुरुवात करा. तर महत्त्वाच्या 4 गोष्टी आहेत त्या आपल्याला या सेवेमध्ये किंवा कुलदेवीच्या उपासनेमध्ये करायच्या आहेत. तर या तुम्ही ऐकून घ्या आणि व्यवस्थित तुम्ही या सेवेला सुरुवात करा. कुलदेवता हा जो शब्द आहे तो बनलेला आहे कुल आणि देवता या 2 शब्दांनी मिळून. ज्या देवतेची उपासना केल्यावरती आपली अध्यात्मक उन्नती किंवा प्रगती सुरू होते, ती देवता म्हणजे कुलदेवता. ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा त्याला कुलदेव असं म्हटलं जातं आणि जेव्हा स्त्री देवता असते तेव्हा कुलदेवी असं म्हटलं जातं. बघा, कुलदेव असतात म्हणजे जे पुरुष देवता असतात त्यांची देखील आपल्याला सेवा ही करायचीच आहे. त्यांचा फोटो किंवा टाक आपल्या घरामध्ये म्हणजेच आपल्या देवघरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या कुलदेवाचं पूजन, फोटोचं, टाकाचं किंवा मूर्तीचं पूजन होणं ही महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची सेवा करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपली जी कुलदेवता असते ते आपल्या कुळाचं रक्षण करत असते. म्हणून कुटुंबात सगळं सुरळीत चालावं, निर्विघ्नपणे सर्व कार्य जे आहेत ते पूर्ण पडावीत म्हणून कुलदेवीची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. काही वेळा मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे येतात, मुलांची लग्न जमत नाहीत किंवा घरामध्ये सातत्याने आजारपण असतं. तर या सगळ्या समस्यांच्या मागं कुलदेवीची व्यवस्थित सेवा न होणं, तिची उपासना न होणं किंवा आपल्या कुलदेवीचा कुळाचार न होणं ही देखील कारणं असू शकतात. त्यामुळे आपल्या कुलदेवीचा कुळाचार होणं किंवा तिची सेवा होणं खूप महत्त्वाचं आहे. कारण बघा, कुलदेवी म्हणजे आपल्या कुलाची आई असते आणि तीच आपल्याला नेहमी पावलोपावली आपल्या कुटुंबाचं रक्षण करत असते. त्यामुळे तिची सेवा, उपासना करणं खूप महत्त्वाचं आहे आणि विशेष करून घरातल्या, कुटुंबातल्या विवाहित स्त्रियांनी कुलदेवीची सेवा करणं खूप आणि खूप शुभ मानलं जातं आणि याचं पुण्य सगळ्या आपल्या घराला, कुटुंबाला मिळत असतं. तर 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक कुटुंबामध्ये शक्यतो विवाहित स्त्रियांनी जर केल्या तर खूप उत्तम होईल. या 4 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आता पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती किंवा फोटो आपल्या घरात असलाच पाहिजे. बघा, टाक जर तुमच्याकडे असतील पूर्वापार चालत आलेले तर खूप उत्तम. जर टाक नसतील तर तुमच्या कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती तुम्ही अवश्य ठेवायची आहे आणि नुसतीच देवघरामध्ये ठेवायची नाही, तर तिची नियमित पूजा होणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे अवश्य तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो किंवा टाक अवश्य तुम्ही देवघरामध्ये तुमच्या पूजलं पाहिजे आणि नित्यनियमाने या आपल्या कुलदेवीच्या टाकाची किंवा फोटोची, मूर्तीची पूजा आपल्याकडून झाली पाहिजे. आता दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे कुलदेवीचा मंत्रजप किंवा नामजप. तर बघा, तुम्ही तुमचे कोणते मानलेले गुरु असतील किंवा तुमचं इष्टदैवत असेल, तुम्ही ज्या कुठल्या देवांना मानत असाल त्यांचा तर तुम्ही नामजप करायचाच आहे. समजा आता आपण स्वामी समर्थ महाराजांना मानतो आहोत तर आपण स्वामींचा नामजप तर करायचाच आहे. पण त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचा नामजप करणं देखील खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही रोज न विसरता 1 माळ तरी तुमच्या कुलदेवीचा नामजप किंवा मंत्रजप हा केला पाहिजे. 1 माळी म्हणजे 108 वेळा तुम्ही कुलदेवीचा हा मंत्रजप केला पाहिजे. असं केल्याने देखील आपल्या घरामधले अनेक संकट टळतात
आणि आपल्या घराची उन्नती होते. तर बघा, तुमची जी कोणती कुलदेवी असेल तर तुमच्या कुलदेवीचा नामजप किंवा मंत्रजप तुम्हाला 1 माळ करायचा आहे. म्हणजे 108 वेळा रोज तुम्हाला हा 1 माळ जप करायचा आहे. प्रत्येक कुलदेवीचा एक मंत्रजप असतो. तर तो कोणता आहे तो तुम्ही माहीत करून घ्या आणि त्यानुसार तुम्हाला हा मंत्रजप करायचा आहे. समजा तुमची कुलदेवी आहे महालक्ष्मी देवी, तर श्री महालक्ष्मी देवै नमः हा जो मंत्रजप आहे तो तुम्ही 1 माळ करू शकता. आता समजा तुम्हाला रोज वेळ नाही आहे, तुमचं ऑफिस आहे, तर तुम्ही हा मंत्रजप प्रत्येक मंगळवारी करायचा आहे. मंगळवार हा देवीचा वार असतो, त्यामुळे तुम्ही मंगळवारी तरी अवश्य तुमच्या कुलदेवीची ही सेवा करायला विसरू नका. विवाहित ज्या स्त्रिया असतात त्यांनी सासरच्या कुलदेवीचा जप करायचा आहे. आता बघा, महिलांनीच फक्त करायचं का, तर जे पुरुष आहेत घरामधले ते देखील ही सेवा करू शकतात. पण पुरुषांबरोबरच महिलांनी ही सेवा करणं खूप आणि खूप महत्त्वाचं आहे. कारण आधी मी सांगितलं की विवाहित महिलांनी जर आपल्या कुटुंबासाठी कुलदेवीचं नामस्मरण किंवा उपासना केली तर संपूर्ण कुटुंबाला ते लाभदायक ठरतं. त्यामुळे विवाहित स्त्रियांनी आपल्या कुटुंबासाठी या उपासना, सेवा किंवा कुळाचार करणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्याचबरोबर पुरुषांनी देखील या सेवा तुम्ही करू शकता. आता जर तुम्हाला माहीत नाही की तुमचं कुलदैवत, कुलदेवी कोणती आहे, तर तुम्ही हा जप करू शकता. तो जप आहे श्री कुलदेवतायै नमः. हा जप तुम्ही 1 माळ म्हणजेच 108 वेळा करू शकता. हा जप जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने, पूर्ण भक्तीने जर करत असाल तर तुमच्या कुलदेवतेचे नाव सांगणारं कोणीतरी तुम्हाला भेटतं. त्यामुळे जरी तुम्हाला तुमची कुलदेवता माहीत नसेल तरीही श्री कुलदेवतायै नमः असा जप तुम्ही नियमित करत चला. आता कुलदेवीचे हे आपण जप करत असताना देवतेच्या तारक तत्वाशी हे संबंधित असते. त्यामुळे जे दे अक्षर आहे, या मंत्रजपामधलं जे दे अक्षर आहे ते उच्चारताना थोडंसं लांबवायचं आहे. म्हणजे जे देवतेचं किंवा कुलदेवतेचं जे तारक तत्व आहे ते जागरूक होऊन आपल्याला या तत्वाचा जास्त लाभ होतो आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळतो. आता तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास करावा. आता प्रत्येक कुलदेवीचा विशिष्ट असा वार असतो. जर तुम्हाला हा वार माहीत नसेल तर मंगळवारचा उपास तुम्ही अवश्य करू शकता. कारण मंगळवार हा देवीचा वार समजला जातो. त्यामुळे अवश्य आपल्या कुलदेवीचा कुळाचार करण्यासाठी, तिची सेवा करण्यासाठी मंगळवारचा उपवास विवाहित स्त्रियांनी केल्यास तो आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी लाभदायक ठरतो. आता जी चौथी गोष्ट आहे ती म्हणजे वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवांच्या दर्शनाला सहकुटुंब आपण गेलं पाहिजे आणि कुलदेवीचे दर्शन घेतल्यानंतर कुटुंबातील विवाहित महिलांनी कुलदेवीची ओटी ही अवश्य भरली पाहिजे. आणि लक्षात घ्या, ओटी भरत असताना त्यामध्ये गजरा किंवा वेणी अवश्य ठेवायची आहे. त्याचबरोबर सौभाग्य अलंकार जे असतात, हिरव्या बांगड्या जे असतात त्या आपण अवश्य ठेवायच्या आहेत आणि त्याचबरोबर पानाचा विडा देखील आपल्याला ठेवायला विसरायचं नाही. त्यामुळे वर्षातून एकदा तरी कुटुंबातील विवाहित महिलांनी आपल्या कुलदेवीची ओटी मुख्य स्थानावरती जाऊन, म्हणजे तुमच्या कुलदेवीचं जे मुख्य ठिकाण आहे तिथे जाऊन कुलदेवीची ओटी भरणं खूप महत्त्वाचं आहे. ह्या जर गोष्टी तुम्ही तुमच्या कुलदेवीसाठी कराल तर नक्कीच आपली कुलदेवी आपल्या कुटुंबावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरामधली सर्व कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होतात आणि आपल्या घराला आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद मिळतो. त्याचबरोबर काही दोष असतील घरामध्ये तर ते देखील निघून जातात आणि आपली कुलदेवी आपल्या कुळाचं रक्षण करते. त्यामुळे अवश्य या 4 गोष्टी न विसरता तुम्ही करा.
आवर्जून विवाहित महिलांनी या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या कुटुंबासाठी करायच्या आहेत. जर तुम्हाला या गोष्टी माहीत नसतील, तुम्ही करत नसाल, तर या ज्या गोष्टी आहेत त्या अवश्य तुम्ही करत चला. नक्कीच आपल्या कुलदेवीचा असा कुळाचार केल्याने किंवा अशी सेवा केल्याने आपली कुलदेवी आपल्या कुटुंबावरती प्रसन्न होईल. व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्या देखील या पद्धतीने त्यांच्या कुलदेवीची सेवा करू शकतील. नक्कीच त्यांच्या पण आयुष्यामध्ये सुख, समाधान, शांती येईल आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.